थंडी सुरू झाली की जुनी दुखणी डोकं वर काढू लागतात आणि जुन्या दुखण्यांचा वयस्कर मंडळींना भयंकर त्रास होतो। त्यासाठी आज आपण एक रेसिपी घेऊन आलेलो आहोत, ती म्हणजे गुळपापडी। तर ही रेसिपी गोडाची सुद्धा आहे, त्याचबरोबर ही रेसिपी औषधी सुद्धा आहे। तर मी ज्योती, आपल्या ज्योती पटेकर किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे। आज आपण डिंक घालून गुळपापडी तयार करणार आहोत। तर त्यासाठी मी इथे पाव किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 100 ग्रॅम मी इथे वितळलेलं तूप घेतलेलं आहे, 50 ग्रॅम कच्चा डिंक घेतलेला आहे आणि 5 ग्रॅम मी इथे सुंठ आणि वेलचीची पावडर घेतलेली आहे। आता हेच प्रमाण तुम्हाला वाटीने सांगायचं म्हणजे 2.5 वाटी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी वितळलेलं तूप घेतलेलं आहे, पाव वाटी मी डिंकाची इथे पावडर करून घेतलेली आहे मिक्सरमधनं आणि 1 चमचा मी सुंठ आणि वेलचीची पूड करून घेतलेली आहे। आता आपण रेसिपीला सुरुवात करून घेऊया। त्यासाठी मी इथे कढई घेतलेली आहे। आता त्या कढईमध्ये आपण जेवढं तूप घेतलेलं आहे ते संपूर्ण घालायचं आहे आणि तुपावर आपल्याला गव्हाचं पीठ छान असं परतवून घ्यायचं आहे। तर संपूर्ण गव्हाचं पीठ मी ह्या तुपावर घेतलेलं आहे आणि मी इथे गॅसची आच अगदी मंद केलेली आहे। गॅसची आच इथे अजिबात आपल्याला वाढवायची नाही आहे किंवा मध्यमसुद्धा ठेवायची नाही आहे। तर अगदी शेवटपर्यंत आपल्याला ही गुळपापडी मंद गॅसवरच बनवायची आहे। हे तुपावर आपल्याला हे गव्हाचं पीठ छान असं खमंग आणि खरपूस भाजून घ्यायचं आहे, त्यामुळे गुळपापडीला अगदी छान असा सुगंध येतो। आपल्या गव्हाचं पीठ आहे ते तुपावर छान आपलं खमंग भाजून घ्यायचं आहे आणि अगदी सावकाशच भाजायचं आहे। थोडासा वेळ लागतो ही गुळपापडी बनण्यासाठी, परंतु ह्याची जी चव आहे आणि सुगंध आहे ते अगदी अप्रतिम आहे। तर त्यासाठी अगदी मंद गॅसवर आपल्याला किमान 20 ते 25 मिनटं हे जो गव्हाचं पीठ आहे ते छान असं भाजून घ्यायचं आहे। सुरुवातीला ह्या गव्हाच्या पिठाच्या बऱ्याचशा अशा गुठळ्या होतात आणि जसं जसं पीठ भाजलं जातं तसं तसं हे जे तूप आहे ते असं सुटायला सुरुवात होते। ते पाहू शकता इथे तूप आपलं छान पिठामधून वेगळं झालेलं आहे आणि ह्याचा रंगसुद्धा बदललेला आहे। याचा अर्थ हे गव्हाचं पीठ छान असं भाजलं गेलेलं आहे। तर मी 20 मिनटं झाली हे पीठ भाजते आहे अगदी मंद गॅसवर। आता आपलं हे पीठ छान असं भाजत आलेलं आहे, अगदी सुगंध खूप सुंदर येतो आहे याचा। आता अगदी 5 मिनटानंतर म्हणजे 25 ते 27 मिनटानंतर आपण ह्यामध्ये मी जी डिंकाची इथे पावडर करून ठेवली होती ती यामध्ये घालणार आहोत आणि हा डिंक मी ह्या पिठामध्ये छान असं फुलवून घेणार आहे। आता हे तूप आणि गव्हाचं पीठ खूप असं गरम आहे, तर ह्यामध्येच मी छान हा डिंक इथे छान असा फुलवून घेणार आहे आणि हा डिंक घातल्याच्या नंतर हा पिठाला छान असं टेक्स्चर येतं। पाहू शकता हा डिंकसुद्धा ह्यामध्ये छान असा फुलला जातो, म्हणजे आपल्याला वेगळा डिंक ह्यामध्ये फुलवून घ्यायची काही गरज नाही आहे। तर ज्याप्रमाणे आपण लाडूसाठी डिंक फुलवून घेतो त्या पद्धतीने अजिबात आपल्याला डिंक ह्यामध्ये तळायची गरज नाही। हा खूप छान पद्धतीने ह्यामध्ये छान तळला जातो आणि अगदी ह्या वडीला छान असा क्रिस्पीनेससुद्धा येतो, छान कुरकुरीतसुद्धा होते ही वडी। आणि कच्चा डिंक खाण्याचे खूप सारे फायदे आहेत। अगदी डिलिव्हरी झालेल्या महिलांनासुद्धा कच्चा डिंक दिला तर ह्याचे खूप सारे फायदे आहेत आणि वयस्कर मंडळींना तर आहेतच। तर अशा पद्धतीने आपण हा डिंक ह्यामध्ये फुलवून घेणार आहे। आता डिंकसुद्धा आपला छान असं ह्यामध्ये परतून झालेला आहे, छान फुललेला देखील आहे। पाहू शकता आपलं जे पीठ आहे ते छान असं फुललेलं आहे, दिसत आहे। आता ह्यामध्ये अगदी शेवटी मी सुंठ आणि वेलचीची एकत्रित पावडर करून ठेवली होती ही घालणार आहे आणि अगदी 2 मिनटानंतर हे गॅस मी बंद करणार आहे। 2 मिनटासाठी फक्त मी ही पावडर छान यामध्ये मिक्स करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपलं जे गुळपापडीचं गव्हाचं पीठ आहे ते छान असं भाजलं गेलेलं आहे। आता अगदी शेवटी आपल्याला ह्यामध्ये गुळ मिक्स करायचं आहे, परंतु गुळ आपल्याला हे पीठ गरम असताना अजिबात मिक्स करायचं नाही, त्यामुळे काय होतं गुळपापडी खूप अशी कडक होते। तर फक्त 2-3 मिनटानंतर आपल्याला ह्याची वाफ जाऊ द्यायची, म्हणजे थोडंसं मिश्रण कोमट झालं म्हणजे थोडं गार झालं की यामध्ये गूळ घालायचा आणि छान असं पटापट मिक्स करून घ्यायचा आणि मग हे मिश्रण आपल्याला वडीसाठी थापून घ्यायचं आहे। तर फक्त 2 मिनटासाठी आपल्याला गव्हाच्या पिठाची ही वाफ थोडीशी अशी मिश्रण सतत ढवळून काढून घ्यायचे आहे आणि मग अगदी पटापट आपल्याला हा गूळ चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि गूळ मिक्स केल्याच्या नंतर हे मिश्रण थोडंसं कोरडं होतं, पाहू शकता। आता आपलं हे गुळपापडीचं जे मिश्रण आहे म्हणजे जे गव्हाचं पीठ आहे ते छान असं तयार झालेलं आहे। तर आपण हे आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। ह्या प्लेटला मी अगोदरच चांगलं तुपाने ग्रीस करून घेतलं होतं, म्हणजे आपली गुळपापडी ह्या ताटाला अजिबात चिकटणार नाही। तर आता आपण ह्या ताटामध्ये हे मिश्रण काढून घेऊयात। आता एखाद्या चमच्याच्या किंवा वाटीच्या मदतीने आपल्याला हे मिश्रण एकसारखं ह्या ताटामध्ये छान असं थापून घ्यायचं आहे,
म्हणजे वडी जी आहे ती आपल्याला काढायला छान नंतर सोयीस्कर पडतं. तर अशा पद्धतीने मी हे सर्व मिश्रण यामध्ये थापून घेणार आहे. तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही एखाद्या वाटीच्या तळाने किंवा पेल्याने एखाद्या एकसारखे हे मिश्रण ताटामध्ये थापून घ्या. अगदी शेवटी मी हे वाटीने देखील हे मिश्रण एकसारखं केलेलं आहे. अगदी समान आकाराची आपली ही वडी छान अशी तयार होते. अशा पद्धतीने जर ताटामध्ये आपण हे मिश्रण काढून घेतलं तर, जर तुमच्याकडे केकचं भांडं असेल तर त्यामध्ये देखील ही वडी छान थापता येते. अगदी समान आकाराची तयार होते. आता ह्याला आपण 2 ते 3 मिनटानंतर लगेच असे कट देऊन घ्यायचे आहेत. नंतर जर आपण ह्याला कट द्यायला गेलो तर अजिबात ह्याचे कट होत नाही त्या वड्या. आणि मग पूर्ण थंड झाल्यानंतरच आपण ह्याच्या वड्या काढून घेणार आहोत, म्हणजे गुळपापडी आपली तयार होईल. तर अशा पद्धतीने आपण ह्याला छान कट देऊन घ्यायचे आहेत. जेवढ्या आकारात तुम्हाला हव्या आहेत तेवढ्या आकाराच्या. आणि 1-2 तासानंतर म्हणजे पूर्ण थंड झाल्यानंतर आपण ह्या गुळपापड्या म्हणजेच ह्या वड्या काढून घेणार आहोत. तर पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला ह्या वड्या काढायच्या आहेत, नाहीतर मग ह्या तुटतात, कारण ह्या खूप अशा खुसखुशीत झालेल्या असतात. तर आता आपण ह्या वड्या काढून घेऊया, म्हणजे आपली गुळपापडी इथे तयार होईल. पाहू शकता आपली गुळपापडी इथे खूप सुंदर तयार झालेली आहे आणि जे अजिबात ताटाला चिकटलेली नाही आहे. अगदी छान खुसखुशीतसुद्धा झालेली आहे. आणि आपण ह्यामध्ये डिंक घातल्यामुळे छान कुरकुरीतपणा देखील याला आलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्व अशा गुळपापड्या ह्या काढून घेऊयात. तर खूप छान खुसखुशीत होतात. तर तुम्हीसुद्धा माझी ही रेसिपी अशा पद्धतीने एकदा नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील मला कमेंटमध्ये कळवा. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर ज्योती पटेकर किचनला लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.